नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नाशिकमध्ये गिरनारामध्ये आलेलो आहे। महादेवपूरमध्ये आलेलो आहे। दत्तूभाऊ बनकरांकडे त्यांचा एक 12-15 एकरचा प्लॉट आहे। गेले 5-7 वर्ष झाले ते पेरू पिकामध्ये काम करत असतात आणि एकदम चांगला जुना अनुभव आहे त्यांचा। आणि काम करता असताना ते बऱ्यापैकी अडचणी आल्या सुरुवातीला, म्हणजे हे पेरू पिकाच्या सुरुवातीला एवढा कोणाचा काही अभ्यास नव्हता, पण मग त्यांनी आता भरपूर म्हणजे प्रॅक्टिस करून भरपूर अनुभव आणि कामकाज पण त्यांचं एकदम एक नंबर असतंय। आपण त्यांच्यासोबत बोलूया। नमस्कार साहेब। नमस्कार। काय धावपळ? काय धावपळ नाही, काय आता झालं तर आता फर्मिंग येईल 15-20 दिवसांनी। ओके। आता किती वर्षाचं रान झालंय सर आपलं? 6 वर्षाचं रान आहे। 6 वर्षाचं। हो। आणि पेरू बागेमध्ये किती वर्षापासून काम करताय सर तुम्ही? 6 वर्षापासून करतो ना। 6 वर्षापासून। पहिल्या वर्षी अनुभव नव्हता एवढा। ओके। पण मग तसं धरलं होतं। नंतर मग तसं एक वर्ष मग मला त्याचा अभ्यास करत गेलो। बरोबर। नंतर मी आता ह्या वर्षीचा असा अभ्यास केला की मी फुलातून पास व्हायच्या आधी थिनिंग करून घेतली। ओके। म्हणजे डोळ्यात असतानाच थिनिंग करून घेतली, त्यामुळे आता मी आलाय ना प्रत्येक साईज म्हणजे साईडचं काढून घेतलंय का? साईडचे पेरू काढून घेतले। अच्छा, म्हणजे बारीक अवस्थेत असते त्यावेळेस। ओके। आणि मग त्याचा काय फायदा होतो सर तुम्ही वेळेस थिनिंग केलं तर? चांगला फायदा होतो। बरोबर। आणि एक सारखं होऊन जातं आणि जखम होत नाही आणि स्टोरेज पण वाया जात नाही। तर लोकांचे हे पण आणि बाजूचे पण एवढे मोठे होता ना, म्हणजे हे काना आता समजा हे राहिलं हे पण मोठं होऊन जातं, सेट होऊन जातं। मग नंतर ते कटिंग करायला ना हे ना मग याला विजा होऊन जाते। बरोबर। मग त्याच्यामुळे मग काय होतं, मी याला हा ड्रॉपिंग होतो। बरोबर। मग त्याच्या अगोदर थिनिंग करून घेतो। आता इथं पानं 12 पानावर मी स्टॉपिंग करून घेतलेली। आता शेंडा पण स्टॉप झालाय का मग? हो, स्टँड बी स्टॉप करून घेतो। म्हणजे फळाच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 8-10 पानावरती। म्हणजे मग याचा काय फायदा सर? याच्यामध्ये स्टोरेज म्हणजे नायट्रोजन आढळल्यामुळे ना याच्यामध्ये ताकदीने ड्रॉपिंगला फायदा, रिटर्न होत एनर्जी। शेंडा हातभर वाढत जाणार वरती, तू खाली रिवर्स होणार आणि गळ कमी होईल, म्हणजे कमी होती। ओके। आणि मी प्रत्येक खाण्यामध्ये ना 05234 13-045 060-20 त्याच्याबरोबर मी ते गब्बर देत राहतो। म्हणजे प्रत्येक पाण्याला 1 लिटर गब्बर देतो 10 दिवसांनी। म्हणजे ते पाणी 4 दिवसांनी हो का 8 दिवसांनी हो? त्याच्याबरोबर ते खाण्याबरोबर ते गब्बर देतच राहतो। ओके। हे तर भारी प्रॅक्टिस आहे म्हणजे तुमची। आता हे झाड आहे ना पूर्ण गेलेले होते। हा, तर हे काय इथं सूक्ष झाड दिसत, याला काय निमॅटोड? आता याला आहे ना सध्या आता मी ना एकरी 2 लिटर निमॅटोड सीड दिलं। अरे वा। डॉक्टर रोटी मॅक्स दिलं आणि किटाजिन दिलं। मग आता हे देऊन किती दिवस झाले? आतापर्यंत माझे ते छाटणी पासून, म्हणजे माझी छाटणी ही सप्टेंबरची छाटणी, आतापर्यंत माझी हे त्याला 3 डोस झालेले। बरोबर। म्हणजे झाड आहे ना पूर्ण अवस्थेत येऊ राहिले आता। मग हे आता हे निमॅटोशील 2 लिटर देऊन किती दिवस झाले सर आपल्याला? आता म्हणजे याला 15 दिवस झाले। आता 15 दिवस झाले का? अगोदर 1 महिन्यापूर्वी परत दिलं होतं। ओके। तेव्हा 1 लिटरने दिलं होतं। हा। नंतर मग याला मी डबल डोस दिला। पण आता याच्यावर बऱ्यापैकी तर सेटिंग दिसते ना सर झाडावरती? अडचण नाही आता। त्याचा शेंडा बी चांगला काढला आणि सेटिंग बी चांगली झालेली आहे। बरोबर, व्यवस्थित आहे। बरोबर। आणि फक्त निमॅटोशील्डच का त्याच्याच बरोबर कॉम्बिनेशन पण घेतलंय? कॉम्बिनेशन घेतो, डॉक्टर रूट मॅक्स घेतो आणि किटाजिन घेतो। बरं। बाकी अजून मधून काय फवारणी वगैरे चालू असतं सर तुमचा अनुभव? आता मी ते सुनामी घेऊन राहिलो आता, म्हणजे पहिला एक्सप्रे झालेला आहे। पास झाल्यानंतर सुनामी परत सुनामी रोप घेऊन राहिलो। ओके। कीटकनाशकामध्ये सफल नीम घेऊन टाकतो। अच्छा। मेट्रो घेतो। अच्छा। आणि बाकी तुम्हाला मग मिलीबग साठी वगैरे वापरतो? मिलीबग साठी वगैरे काय खूप छान आहे, त्याचा स्प्रे घेतलेला आहे। हो का? किती दिवस झाले? पुढे झाडावर मला मिलीबग दिसत नाही। हा ना, मी बघतोय ना, म्हणजे सेटिंग विटिंग चांगले दिसते। आता मिलीबगचा कुठं मिलीबगचं काही एवढं म्हणजे तसं लगेच ओळखून येताना मिलीबगचा आता मला दिसतोय फक्त, बघायला नाही भेटला नाही। बरोबर। अजून मी त्याला खालून स्लेरपू सोडलेलं नाहीये, अजून ते डेंटासू सोडलेलं नाहीये। बरोबर। आणि मग हे काम करत असताना सर मग तुमचं हे कसं मार्केटिंगचं कसं असतंय? मार्केटिंग माझं आता माझा सर्व माल पंजाबला पाठवतो मी। पंजाबला जातो स्वतः बॉक्स मध्ये? हो, स्वतः बॉक्स मध्ये। आता सध्या माझा प्लॉट चालू आहे, 600 रुपये 10 किलो विकू राहील। 600 रुपये? म्हणजे 620 होतं, 640 वर गेलो आता 620 रुपये विकते। म्हणजे किती? 10 रुपये खर्च येतो। 6 10 60 म्हणजे 60 रुपये किलो। मग चांगलं मार्केट आहे ना। 120 रुपये त्याला खर्च येतो, म्हणजे मला 47-48 रुपये पडतो मला।
ओके ओके. मागच्या वर्षी सरांनी रशियाला पाठवलं होतं स्वतः. आता मी बाईकला पाठवतो मागच्या सीझनला कुठं पाठवला होता? आता मी जागेवर एक्सपोर्टला दिलं होतं 80 रुपयाने. रशियाला? हा, कार्गो म्हणून पाठवलं होतं. रशियाला आणि किती किलोचा भाव थोडा आयडिया द्या. ते स्वतः मोठ्या बल्क मध्ये घेऊन जायचे 80 रुपयाने मोजून. तिथे कशी पॅकिंग करते का मला सांगता येणार नाही. त्यांचे का? हा, घेऊन जायचे. म्हणजे कोण व्यापारीच होते का? म्हणजे 2 एकर मध्ये माझा 28 टन माल निघाला. अरे वा. हा. आणि मग तिथं काही रशियाला मग ते साईज वगैरे काही आपल्याला काही घेणं नाही? त्यांना 300 ते 400च्या आत चालून जातो, 450 पर्यंत चालून जातो. ओके. आणि तसा भाव किती किलोचा काय? काही नाही त्यांचं ती पॅकिंग वेगळी राहते. मग ते विमानाने म्हणजे जायला 2 किलो 5 किलो 4 किलो 6 किलो अशी पॅकिंग करून ते पाठवतात. त्यांचं पाठवतात. फील्डवर पॅकिंग करतात. ओके. आणि म्हणजे मग चांगलं ॲव्हरेज मिळालं ना मग 28 टन म्हणजे 80 रुपयांनी चांगले पैसे झाले भाऊ. म्हणजे पेरूला काही नाव ठेवायला जागा नाही. आणि बाकीचं खाली बेड वगैरे सुंदर बनवले. हो. फ्लड पाणी पण असतं वाटतंय? हो, आता माझे 3 पाणी राहतात. आता दर 15 दिवसात पाणी असतं फ्लड पाणी. दर 15 दिवसातून एकदा करताच का? हो हो. ओके. आणि मग आपल्याकडे जे काही गळेचे वगैरे चट्टा सनबर्निंग काही असं मला ते टाकायचं. आता ते टॉप कव्हर टाकायचे. क्रॉप कव्हर टाकायचे का? टॉप कव्हर टाकायचे. मग त्याने जास्त हे होणार नाही म्हणजे? सावली लागते त्याला. अच्छा. झाडं उन्हातच ठेवतात. हा, म्हणजे तुमचे हे बरोबर दक्षिण उत्तर आहे म्हणजे सकाळी बरोबर सूर्यप्रकाश सायंकाळी. आणि अजून काय म्हणणार, कसं काय पेरू पिकाबद्दल? एक नंबर काम आहे. पेरू पिकाविषयी बोलायचं म्हटलं आता 7 वर्षापासून म्हणजे कसं काय आता भरपूर लोक वैतागते पण शेवटचं म्हणजे मी शेती करता द्राक्ष शेती करता नंतर शेवटचं पीक होतं पेरू लावले आणि याच्यात सक्सेस झालं बंद करणं होतं शेती. ओके. मग पेरू पिकाला काही नाव ठेवायचं नाही? चांगलं केलं म्हणजे. ठीक आहे सर, थँक्यू. तुमचं सहकार्य लाभल्यामुळे गुटले सरांचं अतिच उत्तम झालं. नाही, थँक्यू सर. आणि लोटस कंपनीचं ते प्रोडक्ट सगळे सुंदर प्रोडक्ट्स आहे, सगळे वापरून समाधानी आहे तुम्ही? ओके सर, थँक्यू, धन्यवाद.